सर्व श्रोतृवृंदांना नमस्कार. आपण अनेक विविध गोष्टी आतापर्यंत ऐकल्या, पण आता यापुढे आपण स्तोत्रांची शृंखला सुरुवात केली आहे. पहिलं स्तोत्र आपण जे ऐकलं ते गणेश पंचरत्न नावाचं होतं. कधीही आपण जेव्हा स्तोत्रांचा विषय बघतो ना, त्यावेळी सगळ्यात मोठमोठाली स्तोत्रच आपल्या समोर येतात आणि त्यामुळे आपण ती म्हणायचा प्रचंड कंटाळा करतो. पण आपल्याकडे विविध ऋषीमुनींनी जशी मोठी स्तोत्र रचना केली ना, तशाच त्यांनी छोट्या छोट्या रचना पण केल्या. तशीच एक अप्रतिम रचना जिचं नाव शिवपंचाक्षर स्तोत्र. या स्तोत्राचं वैशिष्ट्य आहे की जो शंकरांचा मंत्र आहे नमः शिवाय, या मंत्रातलं प्रत्येक अक्षर घेऊन त्या अक्षराने या स्तोत्रातला प्रत्येक श्लोक सुरुवात होतो. आणि असं हे जे स्तोत्र आहे म्हणायला अतिशय सोपं. 5च कडवी आहेत, 5च प्रमुख श्लोक आहेत आणि शेवटचा श्लोक हा फलश्रुती सांगणार आहे. त्यामुळे एका वेळी शिवमंत्रही म्हणला जातो आणि त्याचबरोबर आपलं स्तोत्रही म्हणलं जातं. असं हे शिवपंचाक्षर स्तोत्र. त्याचबरोबर आपण आपल्या शरीरामध्ये कोणता देव कुठे निवास करतो याही विषयी आपण पाहत होतो. तर भगवान शंकरांचा निवास हा आपल्या मस्तकामध्ये आहे. मानेपासून वरचा सगळा भाग आहे तिथे भगवान शंकरांचा निवास आहे. त्यामुळे या भगवान शंकरांची प्रार्थना ही शिवपंचाक्षर स्तोत्रात केली आहे. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. अहो नागेंद्रहाराय, ज्यानं सापांमधला पण जो श्रेष्ठ, सापांचा जो राजा, तो नागराज, ज्यांनी स्वतःच्या गळ्यात धारण केलेला आहे. सुंदर माळा जशा आपण धारण करतो तसा त्यांनी साप धारण केलाय. आम्ही साप बघितला तरी 4 फूट पळून जातो. अशा सर्पाला, अशा विषारी सर्पाला धारण करणारे, ज्यांचे त्रिनेत्र आहेत, 3 नेत्र आहेत. अहो सगळ्यांना फक्त 2च डोळे आहेत, पण या भगवान शंकरांना 3 नेत्र आहेत. सगळ्यांना दिसणारे डोळे हे 2 आहेत, पण प्रत्येक व्यक्तीला 3रा डोळा आहे. आणि हा जो 3रा डोळा आहे हा तुम्हाला भूत, भविष्य, वर्तमान या 3ही गोष्टी सांगणारा आहे. फक्त तो जागृत व्हावा लागतो, ज्यालाच आपण आज्ञाचक्र म्हणतो. ते ज्याचं जागृत होतं ना, त्याला भविष्यही दिसतं आणि भूतकालही दिसतो. कुठलीही गोष्ट तो व्यक्ती विसरत नाही. आणि ही जी शक्ती आहे ही प्रदान करणारे सुद्धा भगवान शंकर आहेत. असे हे भगवान शंकर ज्यांचे 3 नेत्र आहेत. पण आपल्याकडे जर जागृत झाला ना 3रा नेत्र, तर आम्हाला भूत आणि भविष्य एवढंच दिसतं. पण भगवान शंकरांच्या नेत्रामध्ये अशी ताकद आहे की ते नवनिर्माणही करू शकतात आणि एखादी गोष्ट भस्मही करू शकतात. याच्या पुढे ज्यांनी सर्वांगाला भस्माचा लेप लावलेला आहे. अहो पण ते भस्म कुठलं? यज्ञातलं भस्म आहे? नाही, चिताभस्म. असे हे चिताभस्म धारण करणारे, ज्यांना आपण सारे जण महेश्वर नावानेही ओळखतो, जे नित्य आहेत, अविनाशी आहेत, जे कधीही अनित्य होऊ शकत नाहीत, जे कायम आहेत, नित्याय शुद्धाय, जे कायम शुद्ध आहेत. त्यांच्यावर कुठलेही गुणधर्म नाही लागू पडत. त्यांचा विशेष गुणधर्म स्वतःचं वैशिष्ट्य आहे आणि जो त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे तोच त्यांचा धर्म आहे. आणि तो धर्म म्हणजे शुद्ध स्वरूप. असे हे शुद्ध. आणि याच्या पुढे दिगंबराय,
दिशा हेच ज्यांनी वस्त्र म्हणून धारण केलेलं आहे असे हे दिगंबर भगवान शंकर यांच्या नकार रूपाला माझा नमस्कार असो. नमः शिवाय. यापुढे आद्य शंकराचार्य म्हणतात, अहो या स्तोत्राची रचनाच आद्य शंकराचार्यांची आहे. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय. मंदाकिनी म्हणजे भगवती गंगा, ती ज्यांनी मस्तकावर धारण केलेली आहे. अंगावर चंदनाचा लेप लावलेला आहे. अहो ज्यांचं वाहन सुद्धा नंदीश्वर आहेत. बाकी सगळे असतात ते बैल असतात, पण भगवान शंकरांचं जे वाहन आहे तो नंदी आहे. आणि सर्व प्रमथ गणांचे जे नाथ आहेत, अहो सर्वांचं पालन पोषण करणारे आहेत, जे जे त्यांच्या जवळ आहेत, भगवान शंकरांच्या सानिध्यात आहेत, त्या सर्वांचं रक्षण करणारे आहेत, त्या सर्वांचे नाथ आहेत, ते त्या सर्वांचे पती आहेत, पालक आहेत, असे हे महेश्वर आहेत. अहो स्वर्गात वेगवेगळी वृक्ष आहेत. पारिजातकाचं आहे, चंपा वृक्षही आहे, अनेक वृक्ष आहेत की कित्येकांची आम्हाला नावही नाही माहिती. पण त्यात अतिशय प्रिय असं भगवान शंकरांचं जे वृक्ष आहे त्याला आपण वृक्ष नाही म्हणत, त्याला आपण मंदार म्हणजे रुई म्हणतो. या रुईची जी पानं आहेत ती त्या भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहेत. आणि त्यातलं पण रुई जी असते ना ती जांभळ्या रंगाची असते. आणि त्यातलं जे पांढरं फूल असतं त्याला आपण मंदार पुष्प म्हणतो. हे मंदार पुष्प भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. आणि यांनी जो कोणी व्यक्ती त्या भगवान शंकरांची पूजा करतो त्यांच्यावर हे भगवान शंकर प्रसन्न होतात. अशा या भगवान शंकरांच्या मकार स्वरूपाला माझा नमस्कार असो. यानंतर काय म्हणतात आद्य शंकराचार्य, आता पहिलं अक्षर झालं न झालं, मग म झालं, आता त्याच्यानंतर शिवाय मधला शी अक्षर. शिवाय गौरी वदनाब्ज वृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. हे जे भगवान शंकर आहेत सर्वांचं मंगल करणार आहेत, जे पार्वती मातेचं मुख कायम सूर्याप्रमाणे तेजस्वी, मुखकमल कमलाप्रमाणे आणि नेत्रकमल सदैव सूर्याप्रमाणे विकसित ठेवणारे अर्थात तेजस्वी ठेवणारे असे हे भगवान शंकर काम्य कर्मांनी ग्रासलेल्या आणि अहंकाराने परिपूर्ण अशा दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा ध्वंस करणारे, सर्वनाश करणारे असे हे नीलकंठ, ज्यांनी हलाहल विष प्राशन करून ते कंठातच धारण केलं. ते विष बाहेरही येऊ दिलं नाही की ज्यामुळे जगाचा सर्वनाश होईल, आणि स्वतःच्या उदरातही येऊ दिलं नाही की ज्यामुळे शरीराचा नाश होईल. बाहेर आलं तर जगाचा नाश होणार आहे, आणि आत शरीरामध्ये गेलं तर प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेचा नाश होईल, म्हणून ते कंठातच धारण करून घेतलं. असे हे हलाहल विष कंठामध्येच धारण करणारे. आणि याच्या पुढे वृषध्वजाय, प्रत्येक देवतेचा एक एक वेगळा ध्वज आहे बरं का. तसाच भगवान शंकरांचा जो ध्वज आहे तो वृषध्वज, ज्याच्यावरती बैलाचं चिन्ह आहे असा जो ज्यांचा ध्वज आहे, असे हे भगवान शंकर शिकार रूपी जे आहेत त्यांना माझा नमस्कार असो. याच्या नंतरच्या श्लोकामध्ये आद्य शंकराचार्य म्हणतात, वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य.
अहो, विविध आपल्याकडे मुनी होऊन गेलेत, सप्तर्षी झालेत ना. वसिष्ठ, अगस्ती, गौतम इत्यादी अन्य अनेक आर्य मुनी, या सर्वांनी ज्यांची पूजा केलेली आहे, जे भगवान शंकर स्वतः सर्वश्रेष्ठ आहेत, त्यांचे नेत्र म्हणजे एक नेत्र चंद्र आहे, दुसरा नेत्र सूर्य आहे आणि तृतीय नेत्र म्हणजे साक्षात अग्निनारायण आहेत. अशा या भगवान शंकरांच्या वकार रूपी रूपाला आम्ही नमस्कार करतो. सूर्याप्रमाणे तेजही देणारे, चंद्राप्रमाणे शीतलता प्रदान करणारे आणि अग्नीप्रमाणे पावित्र्य देणारे असे हे भगवान शंकर आहेत. आता पुढचं जे चरण आहे ना, त्याच्यामध्ये मात्र पाठभेद आहेत. काही जण याला यक्षस्वरूपाय म्हणतात, काही जण भगवान शंकरांनाच यज्ञस्वरूपाय म्हणतात, अर्थात जे साक्षातच यज्ञरूपी आहेत. काही जण यांना यक्षस्वरूप समजतात. असे हे यज्ञस्वरूपाय, जटाधराय, ज्यांनी मस्तकावर जटा धारण केलेले आहेत. पिनाक हस्ताय, पिनाक म्हणजे काय? अहो, प्रत्येक देवतेची जी आयुध आहेत ना, त्या आयुधांना सुद्धा नावं आहेत. भगवान विष्णूंचं जसं चक्र आहे त्याचं नाव सुदर्शन आहे, तसंच भगवान शंकरांकडे असणारा जो धनुष्य आहे त्याचं नाव पिनाक आहे. अतिशय मोठा धनुष्य आहे, छोटा नाहीये बरं का हा. याची प्रत्यंचा लावणं पण फार अवघड आहे. असा हा पिनाक धनुष्य ज्यांनी हातात धारण केला आहे, जे सनातन आहेत, जे कधीच पुराणे होत नाहीत, जुने कधीच होत नाहीत, जे कायम नवीन आहेत आणि जे जुन्या काळापासून भविष्यातही आहेत, असे हे सनातन आहेत, अर्थात सर्व काळी वास्तव्य करणारे आहेत. असे अलौकिक आणि दिगंबर असणारे भगवान शंकर यांच्या यकार रूपाला आम्ही नमस्कार करतो. असं हे जे पंचाक्षर स्तोत्र आहे, पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते. अहो, आम्ही कुठलंही स्तोत्र म्हणलं की आम्हाला काय मिळणार आहे? फलश्रुतीशिवाय आम्ही सहजासहजी नाही म्हणायला जात. कुठलंही स्तोत्र कितीही चांगल्या चाली मिळाल्या तरी, मग हे स्तोत्र म्हणल्याने मला काय मिळणार आहे? हे जे शिवपंचाक्षर स्तोत्र आहे, हे जो कोणी व्यक्ती प्रातःकाळी उठून भगवान शंकरांच्या सान्निध्यात बसून अथवा दिवसभरात एकदा तरी म्हणेल, जो पठण करेल, चिंतन करेल, ध्यान करेल आणि रोज म्हणेल, त्याला शिवलोक प्राप्त होईल. शिवलोकामध्ये त्याला भगवान शंकरांचं सामिप्य प्राप्त होईल. त्यांच्या जवळ सालोक्य रूपात तो राहू शकेल आणि चतुर्विध मुक्तींपैकी अंतिम 2 मुक्ती ज्या आहेत, सालोक्यता आणि समीपता, या दोन्ही गोष्टी या एकमेव स्तोत्रांनी प्राप्त होईल. असं हे भगवान शंकरांचं शिवपंचाक्षर स्तोत्र आपण आता म्हणूया.